सामंत साहेब शिवसेनेचे मुख्यमंत्री माजी खासदार आदरणीय राहुल शेवाळे संपर्क प्रकाश दुबे, या विभागाचे विभाग प्रमुख सचिनजी म्हात्रे, विभाग संघटक विपुल जोशी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय संध्याताई जोशी, व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित नागरिक होते. संध्याकाळपासून मुंबईतल्या सगळ्या वॉर्डला भेटी द्याव्यात अशा पद्धतीचा मी आणि राहुल शेवाळे साहेबांनी कार्यक्रम आखला. माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची परवानगी दिली आणि आजच्या संध्याकाळपासूनच्या दिवसातली ही वॉर्डला चौथी भेट आहे. पण सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय की आपल्यामधला सगळ्यांमधला उत्साह बघितल्यानंतर या वॉर्डमध्ये आपलाच नगरसेवक निवडून येईल याच्यामध्ये संघटनेचा आढावा घेतल्यानंतर तुम्ही जी संघटना तयार केलेली आहे त्याच्यामध्ये गटप्रमुख असतील, बूथप्रमुख असतील, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, ही खरोखरच कौतुकास्पद आहे. सचिनजी तुम्ही असाल, विपुलजी असतील, संध्याताई तुम्ही असाल. खरं तर पक्ष वाढवणं म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांना एकत्र करून पुढे घेऊन जाणं. जरी आपला शिवसेना पक्ष असला, निशाणी आपली धनुष्यबाण असली, तरी आपण एक कुटुंब म्हणून सगळे वावरतो. एका कुटुंबातले आपण आहोत आणि म्हणून एकामेकाला सहकार्य करणं, एकामेकाच्या मागं उभं राहणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता आणि राहुल शेवाळे साहेब, प्रकाशदादा असतील, आज तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीचं तसं बघायला गेलं तर विपुल वाजलेलं आहे. हे तुम्हाला कशावरून कळलं असेल? परवा झालेल्या मोर्चावरून कळलं असेल. पण नाही तर कधी सहसा बाहेर पडत नाही. निवडणुका आल्या की काहीतरी खोटे नाटे विषय काढायचे, लोकांना संभ्रमामध्ये टाकायचं आणि स्वतःच्या मताची पोळी बांधून घेण्यासाठी काहीतरी मोर्चे काढायचे. याचा अर्थ निवडणूक जवळ आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या पद्धतीनं माननीय साहेबांबद्दल असेल किंवा आपल्या महायुतीबद्दल असेल खोटं नाटक सांगितलं जातंय, खोटं नाटक पसरवलं जातंय, या सगळ्यांना आपल्याला मार्ग काढत आपल्याला निवडणूक जिंकायची. आणि जर एखाद्या वॉर्डामध्ये एवढे सगळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तर समोरच्याचं डिपॉझिट घेण्याशिवाय फक्त हा आवाज निवडणुकीपर्यंत असाच ठेवा. कारण निवडणूक कदाचित नगरपालिका पहिली होऊ शकते, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती होऊ शकते आणि त्याच्यानंतर महानगरपालिका होऊ शकते. त्याच्यामुळं हा आवाज 2-3 महिने असाच टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि तुम्ही जोराजोराची ओरडलेले आहे, तुम्ही साहेबांपर्यंत नक्की पोहोचवणार आहे. साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. माननीय शिंदे साहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी मुंबईसाठी जे निर्णय साहेबांनी घेतलेले आहेत ते आपण घराघरामध्ये नेऊन पोहोचवले पाहिजे. पूर्वी मुंबई महानगरपालिका 25 वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये होती. त्यांनी नक्की मुंबईसाठी काय केलंय हे आपण सगळ्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे. आणि 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये मुंबईकरांसह अख्ख्या महाराष्ट्रासाठी शिंदे साहेबांनी काय केलंय
हा देखील महाराष्ट्रामधला विकासाचा जो मुद्दा आहे हा देखील मुंबईकरांनी घराघरामध्ये पोहोचवला पाहिजे. कारण शेवटी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व तुम्ही आपण सगळे मानतो, पण जे प्रचार आपण करत असतो ते नेमके विकासाचे मुद्दे आपण बाजूला ठेवतो आणि अन्य बाबीकडे लक्ष जास्त ठेवून ते प्रचार करण्याचा प्रयत्न करतो. मला मगाशी प्रकाशदादा गाडीमध्ये शेवाळे साहेब सांगत होते, तुम्ही जर आम्हाला अजून सही सोडलं तर 15 नगरसेवक देतो, पण तुम्हाला बांधून तुम्हाला जे काय पाहिजे ते करा, परंतु साहेबांसाठी या शिवसेनेचे 15 नगरसेवक तुमच्या भागात निवडून आले पाहिजे यासाठी जी काय आणि शेवटी साहेबांची अपेक्षा काय? साहेबांनी मला मंत्रिपद दिलं, तुम्हाला आमदार केलं, अनेकांना पदाधिकारी केलं. आम्ही कोण नाही आम्ही नाही म्हटलं असं तर परत परत सांगा ना. आम्ही पण तेच समजतो, बुलंद आवाज तोच आहे तोच आहे. फक्त 15 नगरसेवक निवडून जाणार पण समजतो, बाकी बुलंद आवाज, मोठा आवाज आणि कसला कसला आवाज तेच आहे आणि दुसरं कुठचा आहे असं म्हणत नाही. असं आपण चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. साहेबांनी आपल्यासाठी सगळं केलेलं आहे. शिवसेनेमध्ये काम करत असताना साहेबांनी केलेली कामं जी आहेत ती जशी जनतेसाठी केली तशी प्रत्येक आमदार निवडून येण्यासाठी देखील साहेबांचं योगदान फार मोठं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे की आपला जो कोण उमेदवार असेल तो फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आला पाहिजे आणि निवडून येताना साहेबांना देखील अभिमान वाटला पाहिजे की ज्याला मी तिकीट दिलं, ज्या व्यक्तीला मी तिकीट दिलं त्या व्यक्तीनं माझा विश्वास सार्थकी ठरवला आणि मुंबईचं सर्वात जास्त मताधिक्य माझ्या शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं हे सांगण्याचं भाग्य माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळ्यांनी मिळून काम करावं. मी मगाशी शिवाळे साहेबांना सांगत होतो की आता पहिल्या 4-5 दिवसामध्ये ज्या ज्या वॉर्डमध्ये आपण जाऊ त्या वॉर्डची सगळी कामं घेऊन आपण म्हाडाकडे असेल, मुंबई महानगरपालिकेकडे असेल स्वतः जाऊन बसू आणि या सगळ्या नागरिकांना आपण न्याय मिळवून देऊ अशा पद्धतीची भूमिका भविष्यामध्ये आम्ही घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये देखील आपली जी काही विकासाची कामं असतील ते तुम्ही विभाग प्रमुखांना सांगा, विभाग संघटकांना सांगा, ती करण्याची सगळी जबाबदारी आमची आहे. आज ज्या संख्येनं आपण जमलाय त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आजच आणि म्हाडाच्या संदर्भामध्ये भुईपाडाच्या संदर्भामध्ये जे अचानक 1100 रुपये झालेले आहेत ते कमी करण्याचा मुद्दा देखील मला सांगितलेला आहे. लक्षात देतो की माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडेच गृहनिर्माण विभाग आहे, ते देखील तुमच्या मनातली इच्छा पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा शब्द इतर सगळ्या जमलेल्या म्हाडाच्या देखील लोकांना देखील देतो. परंतु आज आपण निश्चय करूया की धनुष्यबाणाचा उमेदवार हा फार मोठ्या मताधिक्याने निवडून आला पाहिजे आणि त्या स्वाभिमानानं आपण साहेबांना सांगितलं पाहिजे की आम्ही आता धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून दिलाय, आता आम्हाला कोट्यावधी रुपयाचा निधी या प्रभागामध्ये तुम्ही द्यावा असं सांगण्याचं भाग्य आम्हाला देखील मिळालं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं. आल्यानंतर आमच्या सगळ्यांचा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो. आणि भविष्यात शिवसेना वाढवण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.